आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत। तुम्ही पुण्यामध्ये आंदोलन केलं, मात्र दुसरीकडे भाजपकडून राज्यभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जातं। मोठ्या प्रमाणावरती गर्दी त्या तिरंगा रॅलीला आयोजित केली जाते आणि राज्याचे मुख्यमंत्री असं सांगतायत की देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे, आम्ही त्याला प्रतिसाद म्हणून हे आयोजित करतो। नाही, एकीकडे आम्ही आंदोलन करतोय, दुसरीकडे रॅली होते असं सत्य नाही आहे। आमचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनाचा तिरंगा रॅलीशी संबंध नाही। तिरंगा ज्यांच्या हातात आहे त्यांनी मनुवादी प्रवृत्ती पहिले सोडली पाहिजे, ती आजही सोडलेली नाही। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दलित समाजातून येतात आणि त्यांनी रॅली केलेल्या मैदानाची जर कुठे तथाकथित स्वरूपामध्ये शुद्धीकरण होत असेल तर ही निषेधार्ह बाब आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही निषेध करत आहोत। दुसरी, भारतीय जनता पक्ष तिरंगा यात्रा जी काढते आहे त्यांच्या संदर्भात एवढंच सांगेल की स्वातंत्र्य संग्रामामध्ये कुठेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि तेव्हाच्या भारतीय जनता पक्षाचा सहभाग नव्हता, किंबहुना स्वातंत्र्य नाही मिळालं तरी चालेल, ही त्यांची असणारी जी भूमिका होती त्या भूमिकेचं उत्तर त्यांनी यासोबतच देशाला द्यावं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर 2002 पर्यंत तिरंगा फटकत नव्हता, त्या संदर्भामध्ये त्यांनी देशाची माफी मागावी आणि आता जे तिरंगा यात्री करतात आहेत त्यांना मी देर आहे दुरुस्त आहे म्हणणार नाही, तब आया उठ पहाड के नीचे, आणि त्यांचं या राष्ट्रध्वजाच्या बद्दलातलं असणारं पुतना मावशीचं जे प्रेम आहे ते या देशवासियांनी ओळखलं। असं म्हणतात की तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आम्ही तिरंग्याचा सन्मान करतो। तुम्हाला वाटतं का की ते काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही, वस्तुस्थिती काय ती महत्त्वाची आणि ती वस्तुस्थिती आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे ही मला अपेक्षा आहे। मल्लिकार्जुन खरगे ज्या ठिकाणी जाणार होते त्या ठिकाणी जे शिंपडण्यात आलं, तुम्ही आता आंदोलन केलंय की ही अस्पृश्यता किंवा अशा पद्धतीचे विचार जे आहे ते पुन्हा वरती येतात की काय एक भीती आहे, त्याच्यामुळे तुम्ही आंदोलन केलं, हे नक्की घडतंय का? हे भारतीय जनता पक्षाला संविधान गुंडाळायचं आहे आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून देश चालवायचा आहे, त्याचंच हे लक्षण आहे। म्हणजे हे जर थांबलं नाही तर मग आता काँग्रेस सुद्धा काही ठिकाणी रस्त्यावरती पाहिलं। काँग्रेस म्हणून आम्ही करतोच आहे, मात्र हा काँग्रेस पुरता विषय नाही, हा तमाम माध्यमांनी नागरिकांनी आपण सर्वांनी मिळून उठाव केला पाहिजे। राहुल गांधी 22 तारखेला पुण्यामध्ये येतात, काय नक्की कार्यक्रमाचं प्रयोजन असणार आहे? छात्रकी गुणच्या माध्यमातून महाराष्ट्रामधली पेपर फुटे असेल किंवा मग देशभरामध्ये जो नीटचा पेपर फुटला त्याच्या विरोधामध्ये मोठा आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला। याआधी 3 कार्यक्रम झाले, 4था कार्यक्रम पुण्यात आहे। म्हणजे या कार्यक्रमामध्ये काय नक्की विषय असतील महाराष्ट्रामध्ये? आपण थोडा संयम ठेवा आणि इतर राज्यात जे झालं ते दाखवा, जे इतर राज्यात झालं त्याच्यापेक्षाही सफाईने इथला कार्यक्रम आणि इथले मुद्दे पुढे येतील। आपण पाहतोय की 22 तारखेला जो कार्यक्रम होतोय ते कार्यक्रमाचे मुद्दे लवकरच समोर येतील अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळने दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।